आज आपण बनवतोय खास मुलांसाठी, तुम्ही टिफिनला देऊ शकतात किंवा घरी पण मुलांना हेल्दी असा नाश्ता द्यायचा असेल तर खूप छान हा हेल्दी नाश्ता आहे। व्हेज पनीर चीज ब्रेड रोल खूप छान लागतात हे। तर चला आपण बघूया ते कसे बनवायचे। चटपटीत मुलांना खाण्यासाठी आज आपण बनवतोय ब्रेड चीज व्हेज पनीर रोल। तर इथे मी बघा काय काय साहित्य घेतलेले आहे। उकडून मक्याचे दाणे घेतलेले आहेत, हळद आणि मीठ घालून 2 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत, गाजर किसून घेतलेले आहे, शिमला मिरची बारीक कापून घेतलेली आहे, कोबी घेतलेली आहे, इथे ब्रेड घेतलेला आहे, चीज स्लाइस, पनीर आणि इथे मी चिली फ्लेक्स आणि पिझ्झा मिक्स हर्ब्स घेतलेला आहे आणि तिथे शेजवान सॉस आणि मीठ घेतलेलं आहे। चला आता आपण पटकन सुरुवात करूया। आता इथे आपण या प्लेटमध्ये सगळ्या भाज्या मिक्स करून घेऊया। त्यात आपल्याला हे चिली फ्लेक्स तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात, लहान मुलांना असेल तर कमी घाला, आणि हे पिझ्झा मिक्स हर्ब आणि चवीप्रमाणे घालायचं। आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे कारण चीजमध्ये मीठ असतं, त्यामुळे अगदी थोडंसं घालायचं आहे, 2-3 चिमूट। आणि आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं। आता इथे आपल्याला पनीर असं लांब लांब कट करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला जर पनीर असं अख्खं नको असेल तर तुम्ही यात ते आपल्या चीजची किसणी असते त्याने याच्यात किसून टाकलं तरीही चालेल, तरी छान लागतं। तर मी हे बघा असं लांबट कापून घेतलेलं आहे। आता आपल्याला इथे या ब्रेडच्या कडा कापून घ्यायच्या आहेत अशा चारही साईडने। ब्रेडच्या कडा कापून झाल्यावर त्या आपल्याला लाटण्याने अशा लाटून घ्यायच्या आहेत। त्या बघा इथे मी लाटण्याने अशा पातळ करून घेतल्या। आणि तुम्हाला जर ब्रेड नको असेल तर तुम्ही चपातीला पण हे लावून बनवून मुलांना देऊ शकतात, पण आजकालच्या मुलांना ब्रेड पण आवडतो, पण त्यात आपण भरपूर भाज्यांचा वापर केलेला आहे। आता या ब्रेडला आपल्याला सर्वात आधी शेजवान चटणी लावून घ्यायची आणि तुमची मुलं अगदीच लहान असतील तर तुम्ही टोमॅटो सॉस पण लावू शकतात आणि टोमॅटो सॉस घरी पण 5 मिनिटात बनतो। तर इथे आपल्याला ही चीज स्लाइस याच्यावर ठेवून घ्यायची आहे टोमॅटो सॉस लावल्यावर। आता इथे आपण हे जे भाज्या मिक्स करून घेतल्या त्या आपल्याला अशा याच्यावर ठेवून घ्यायच्या आहेत। बघा चांगली जास्तीची भाजी मी पसरवून घेतली। आता इथे आपल्याला ही पनीरची स्लाइस घालून घ्यायची आहे आणि याचा असा रोल बनवून घ्यायचा आहे आणि हे बघा असा छान असा दाबून घ्यायचा आहे। अगदी परफेक्ट आणि छान असा होतो। इथे असा दाबून घ्यायचा आहे। असाच मी आणखी एक बनवून घेते आणि आपण कसं भाजायचं ते बघूया। आता इथे 2 रोल आपण बनवून घेतलेत। आता आपण गॅसकडे जाऊया। आता इथे मी साधा चपातीचा तवा ठेवलेला आहे, त्याला थोडंसं तूप लावून घेऊया। हे बटर तूप काहीही लावू शकतात आणि त्यावर आपण हे जे रोल बनवून घेतलेत ते छान खरपूस होईपर्यंत असे गोल गोल फिरवून भाजून घेऊया। असेच आपण एका वेळी 4-5 पण ठेवू शकतो, म्हणजे पटापट होतात। इथे तुम्ही बघू शकतात 1-2 मिनिटं लागलेली आहेत भाजायला आणि हे बघा छान असे कुरकुरीत मस्त आपले रोल तयार झालेले आहेत। आता आपण एक काढून घेऊया। छान कुरकुरीत असे मस्त हेल्दी असे रोल तयार झालेले आहेत। त्याबरोबर मी बनवलेले हिरवी चटणी मस्त चटपटीत आहे, आंबट गोड थोडी तिखट, किंवा टोमॅटो सॉस कशाबरोबर खाऊ शकतात, खूप छान लागतात हे। तर तुम्ही हे नक्की करून बघा आणि आपल्या घरातल्या सर्वांना खायला घाला। तर वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद। अशाच माझ्या छान छान रेसिपी बघा, बनवा, खा आणि हेल्दी राहा। धन्यवाद।